आयुष्यात बाहेरचे लोक दुखावतात तेव्हा समहाऊ आपण स्वतःला सावरतो. कारण बाहेरच्या लोकांकडून वाईट वागणूक मिळेल याची मनाची तयारी असते. पण जेव्हा आपलेच लोक, ज्यांच्यावर आपण जीवापाड विश्वास ठेवतो, तेच लोक पाठीमध्ये खंजीर खुपसतात, तेव्हा माणूस आतून पूर्ण तुटून जातो. कारण विश्वासघाताची वेदना ही कोणत्याही जखमेपेक्षा मोठी असते. शत्रूने दिलेल्या जखमा इतक्या खोल नसतात जितक्या खोल जखमा आपल्या माणसांकडून मिळतात. ज्यांच्यासोबत आपण हसलो, रडलो, स्वप्न शेअर केली, ज्यांच्यासाठी वेळ दिला, प्रेम दिलं, साथ दिली, तेच लोक एक दिवस अचानक बदलून जातात. आणि त्या क्षणी माणसाच्या मनात हजारो प्रश्न येतात. मी एवढा चुकीचा होतो का? मी ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच असे कसे निघाले? लोक इतके बदलू कसे शकतात? आणि हळूहळू फक्त त्या व्यक्तीवरचा नाही तर संपूर्ण जगावरचा विश्वास कमी व्हायला लागतो. कधी कधी तर माणूस इमोशनली इतका तुटतो की तो पुन्हा कोणावर विश्वास ठेवायलाही घाबरतो. रात्री झोप लागत नाही, मनात सतत त्याच गोष्टी फिरत राहतात. राग येतो, दुःख होतं, निराशा येते आणि सर्वात जास्त त्रास होतो त्या आठवणींचा. कारण ज्या लोकांना आपण आपलं समजत होतो तेच लोक आपल्याला एकटं सोडून जातात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी रडून, भांडून किंवा बदला घेऊन मन शांत होत नाही. कारण काही जखमा वेळ आणि मॅच्युरिटीनेच भरतात. म्हणून अशा वेळी स्वतःला सांभाळणं खूप गरजेचं असतं. शांत राहणं गरजेचं असतं. इमोशनली स्ट्रॉंग बनणं गरजेचं असतं. कारण चुकीच्या लोकांमुळे स्वतःचं आयुष्य खराब करून घेणं ही सगळ्यात मोठी चूक असते. कधी कधी लोक आपल्याला धोका देतात, फक्त आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर आपल्याला लोकांची खरी ओळख करून देण्यासाठी. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, जेव्हा आपलेच लोक पाठीमध्ये खंजीर खुपसतात तेव्हा शांतपणे काय करावं, स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग कसं ठेवावं आणि स्वतःचं मन, सेल्फ रिस्पेक्ट आणि आयुष्य वाचवणारे 10 प्रॅक्टिकल उपाय. उपाय नंबर 1, ताबडतोब रिॲक्शन देऊ नका. जेव्हा आपल्याला विश्वासघात समजतो तेव्हा भावना भावना असते. राग, मनात एकच गोष्ट चालू असते, यांनी माझ्यासोबत असं कसं केलं. आपल्याला लगेच समोरच्याला सुनवावंसं वाटतं, भांडावंसं वाटतं किंवा त्यांनाही दुखावंसं वाटतं. पण लक्षात ठेवा, त्या क्षणी घेतलेले निर्णय अनेक वेळा आयुष्यभर पश्चाताप देतात. कारण रागात माणूस इमोशनली विचार करतो, लॉजिकली नाही. रागात बोललेले शब्द नाती कायमची तोडू शकतात. म्हणून पहिलं काम म्हणजे शांत राहणं, स्वतःला वेळ देणं, त्या परिस्थितीतून थोडं मेंटली बाहेर पडणं. कारण काही वेळा तुमची शांतता समोरच्याला जास्त अस्वस्थ करते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमी योग्य असतात. उपाय नंबर 2, प्रत्येकावर ब्लाइंड ट्रस्ट ठेवणं बंद करा. विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण प्रत्येकावर डोळे बंद करून विश्वास ठेवणं धोकादायक असतं. कारण प्रत्येक जण तुमच्यासारखा लॉयल नसतो. काही लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जवळ येतात, काम झालं की बदलून जातात. आणि काही लोक तुमच्या पर्सनल गोष्टी एक दिवस तुमच्या विरुद्ध वापरतात. म्हणून बाउंड्रीज ठेवायला शिका. प्रत्येकाला तुमच्या इमोशन्स, कमजोरी, प्लॅन्स आणि सिक्रेट्स सांगू नका. कारण ट्रस्ट ठेवणं खूप मौल्यवान असतं आणि चुकीच्या व्यक्तीकडे दिलेला ट्रस्ट सगळ्यात मोठी जखम बनतो. म्हणून लोकांवर विश्वास ठेवा, पण स्वतःला हरवून नाही. उपाय नंबर 3, स्वतःला इमोशनली स्ट्रॉंग बनवा. लोक बदलतील, लोक दुखावतील, लोक सोडून जातील, हे आयुष्याचं सत्य आहे. पण जर तुम्ही मेंटली स्ट्रॉंग असाल तर कोणतीही व्यक्ती तुमचं आयुष्य पूर्णपणे तोडू शकत नाही. म्हणून स्वतःवर काम करा, सेल्फ रिस्पेक्ट वाढवा, इमोशनली इंडिपेंडंट व्हायला शिका. कारण ज्या माणसांचं हॅपीनेस फक्त लोकांवर डिपेंड असतं तो लवकर तुटतो. स्वतःसोबत आनंदी राहायला शिका, स्वतःची कंपनी एन्जॉय करायला शिका. कारण इमोशनली स्ट्रॉंग माणूस एकटा असला तरी आतून मजबूत असतो. उपाय नंबर 4, डिस्टन्स ठेवायला शिका.
प्रत्येकाला दुसरी चान्स देणं हे मोठेपण नाही. काही लोक वारंवार दुखावतात आणि आपण एक दिवस बदलतील या आशेवर त्यांना जवळ ठेवतो. पण सत्य हे आहे, काही लोक कधीच बदलत नाहीत. ते फक्त तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेत राहतात. म्हणून स्वतःची पीस वाचवण्यासाठी काही लोकांपासून दूर जाणं गरजेचं असतं. कारण डिस्टन्स कधी कमी पनिशमेंट पेक्षा जास्त पॉवरफुल असतं. जे लोक तुमची किंमत करत नाहीत त्यांच्यापासून दूर जाणं हा सेल्फ रिस्पेक्ट असतो, ॲटिट्यूड नाही. उपाय नंबर 5, यशाने उत्तर द्या. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्यावर राग करण्यात पूर्ण आयुष्य वाया घालवू नका. कारण राग फक्त तुमचीच पीस खराब करतो. त्याऐवजी स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा, इतकं सक्सेसफुल बनवा की एक दिवस त्यांनाच तुमची किंमत कळेल. कारण आयुष्यात सगळ्यात मोठा बदला म्हणजे आनंदी आणि सक्सेसफुल होणं. जे लोक तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करत होते तेच लोक एक दिवस तुमचं यश पाहून शांत होतील. म्हणून स्वतःवर फोकस करा, स्वतःची ग्रोथ महत्वाची ठेवा. कारण शेवटी तुमचं आयुष्य बदलणारं कोणी दुसरं नसतं तर तुम्ही स्वतः असता. उपाय नंबर 6, स्वतःला दोष देणं बंद करा. जेव्हा आपलेच लोक आपल्याला दुखावतात तेव्हा अनेक वेळा आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो. कदाचित माझी चूक असेल, मीच सर्वांवर विश्वास ठेवला, मीच चुकीच्या लोकांना जवळ केलं आणि हळूहळू माणूस स्वतःवरच नाराज व्हायला लागतो. पण लक्षात ठेवा, तुमचं मन चांगलं ही तुमची कमजोरी नाही. चुकीचे लोक भेटली याचा अर्थ तुम्ही चुकीचे आहात असं होत नाही. कारण काही लोक तुमच्या प्रेमाची किंमत करत नाहीत. म्हणून स्वतःला सतत दोष देणं बंद करा. त्या अनुभवातून शिका, पण स्वतःवरचा विश्वास हरवू नका. कारण स्वतःला दोष देत राहिलं की माणूस आतून तुटायला लागतो. उपाय नंबर 7, सगळं मनात साठवू नका. दुःख लपवणं आणि मजबूत असल्याचं दाखवणं ही प्रत्येक वेळी ताकद नसते. कधी कधी माणूस खूप तुटलेला असतो पण बाहेरून हसत राहतो आणि हळूहळू ते दुःख, अनेक्झिटी, स्ट्रेस आणि डिप्रेशन मध्ये बदलायला लागतं. म्हणून सगळं मनात साठवू नका. विश्वासू व्यक्तीशी बोला, स्वतःच्या भावना व्यक्त करा. रडा वाटलं तर रडा. कारण भावना दाबून ठेवणं माणसाला इमोशनली कमजोर बनवतं आणि हिलिंगची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा माणूस स्वतःचं दुःख स्वीकारायला शिकतो. उपाय नंबर 8, स्वतःची व्हॅल्यू पुन्हा निर्माण करा. विश्वासघातानंतर अनेक लोक स्वतःला कमी समजायला लागतात. त्यांना वाटतं मी पुरेसा चांगला नाही. पण सत्य हे आहे, कोणीतरी तुमची किंमत केली नाही म्हणजे तुमची व्हॅल्यू कमी होत नाही. म्हणून स्वतःवर पुन्हा काम करा, नवीन स्किल्स शिका, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवा, स्वतःचं आयुष्य इम्प्रूव्ह करा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची व्हॅल्यू ओळखता त्या दिवशी लोकांचं बिहेवियर तुम्हाला आतून तोडू शकत नाही. लक्षात ठेवा, तुमची व्हॅल्यू लोकांच्या अप्रुव्हलवर नाही तर स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टवर ठरते. उपाय नंबर 9, वेळेला काम करू द्या. आज जे लोक तुम्हाला दुखावत आहेत, वेळ एक दिवस त्यांनाही उत्तर देते. म्हणून प्रत्येक वेळी बदला घेण्यासाठी धावू नका. कारण काही लोकांना जीवनच त्यांची चूक दाखवतं. म्हणून संयम ठेवा, स्वतःचं आयुष्य सांभाळा. कारण वेळ आणि कर्म दोन्ही खूप शक्तिशाली असतात. आज तुम्ही दुःखात असाल पण कायम हेच दिवस राहणार नाहीत. वेळ सगळं बदलते, जखमाही भरते आणि लोकांची खरी ओळखही दाखवते. उपाय नंबर 10, पुन्हा आनंदी राहायला शिका. विश्वासघातानंतर अनेक लोक आयुष्य जगणंच विसरतात. ते कायम दुःखात राहतात, लोकांपासून दूर पळतात आणि स्वतःचं हॅपीनेस हरवून बसतात. पण लक्षात ठेवा, एका चुकीच्या व्यक्तीमुळे संपूर्ण आयुष्याला शिक्षा देऊ नका. पुन्हा हसायला शिका, स्वतःवर प्रेम करायला शिका, नवीन सुरुवात करायला शिका. कारण तुमचं आयुष्य फक्त एका व्यक्तीभोवती फिरत नाही. तुम्ही खूप मौल्यवान आहात आणि तुमचं हॅपीनेस कोणाच्या विश्वासघातापेक्षा मोठं आहे.
म्हणून स्वतःला तुटू देऊ नका. कारण सगळ्यात मोठा विषय म्हणजे सगळं सहन करूनही पुन्हा आनंदी होणं. लक्षात ठेवा, विश्वासघात तुमचं आयुष्य संपवण्यासाठी नसतो. तो तुम्हाला लोकांची खरी ओळख करून देण्यासाठी असतो. कारण आयुष्यात प्रत्येक जण कायमचा सोबत राहणार नसतो. काही लोक फक्त काही काळासाठी येतात आणि जाताना मोठी शिकवण देऊन जातात. हो, विश्वास तुटला की खूप वेदना होतात. मनातून आवाज येतो, मी एवढं सगळं करूनही माझ्यासोबत असं का झालं? कधी कधी माणूस आतून इतका तुटतो की पुन्हा कोणावर विश्वास ठेवायलाही घाबरतो. पण लक्षात ठेवा, वाईट लोकांमुळे संपूर्ण जग वाईट नसतं. आणि कोणीतरी तुमची किंमत केली नाही म्हणजे तुमची व्हॅल्यू कमी होत नाही. सूर्याची किंमत आंधळ्याला कळत नाही. म्हणून काही लोक तुमचं मन, तुमचं प्रेम, तुमची लॉयल्टी समजू शकले नाहीत याचा अर्थ तुम्ही चुकीचे आहात असं होत नाही. कारण चांगलं मन असणारे लोक आजच्या जगात दुर्मिळ असतात. हो, कधी तुमचं चांगुलपण लोक वापरून घेतात, तुमच्या भावनांशी खेळतात, तुमचा विश्वास तोडतात, पण तरीही स्वतःचं मन बदलू नका. फक्त आता लोक निवडायला शिका. कारण प्रत्येक वेदना आपल्याला काहीतरी शिकवून जाते. काही लोक आपल्याला प्रेम देतात, तर काही लोक आपल्याला मजबूत बनवतात. आणि अनेक वेळा ज्यांनी आपल्याला सर्वात जास्त दुखावलं तेच लोक आपल्याला इमोशनली स्ट्रॉंगेस्ट बनवून जातात. म्हणून कोणीतरी दुखावलं म्हणून स्वतःला तुटू देऊ नका. स्वतःवरचा विश्वास हरवू नका. कारण तुमचं मन चांगलं आहे ही तुमची कमजोरी नाही, तीच तुमची खरी ताकद आहे. फक्त आता ती ताकद योग्य लोकांसाठी वापरायला शिका. स्वतःची पीस जपा, सेल्फ रिस्पेक्ट जपा आणि आयुष्यात कोणीही आलं किंवा गेलं तरी स्वतःला हरवू देऊ नका. कारण शेवटी तुमच्या सोबत कायम राहणारी व्यक्ती फक्त एकच असते आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि या व्हिडिओ मधील एखादी गोष्ट तुमच्या आयुष्याशी रिलेट झाली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. कारण तुमचा एक लाईक अशाच इमोशनली ब्रोकन लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवू शकतो. आणि जर तुम्हाला असेच डीप, इमोशनल, मोटिवेशनल आणि लाईफ चेंजिंग व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून पुढचा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि आता कमेंट मध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुम्हाला आयुष्यात सगळ्यात मोठा विश्वासघात कोणाकडून मिळाला होता? कधी जवळच्या मित्राकडून, कधी प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून की स्वतःच्या लोकांकडून? कारण अनेक वेळा आपली स्टोरी शेअर केली की मन हलकं वाटतं आणि कदाचित तुमची कमेंट वाचून दुसऱ्या कोणाला स्ट्रेंथ मिळेल. म्हणून तुमचं मत आणि तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की शेअर करा. आणि लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्यामुळे स्वतःला बदलू नका, फक्त स्वतःला आणखी स्ट्रॉंग बनवा.